कुकरमध्ये गूळ शिजवून किंवा टोपात गूळ विरघळवून ओठाने तोडता येतील असे खुसखुशीत तिळगुळाचे लाडू सगळ्यांनाच बनवता येतात, परंतु खरी कसब आहे ते पाकातील तिळगुळाचे लाडू बनवण्यासाठी. त्यामध्ये मी इथे 100 ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे छान चटचट असे भाजेपर्यंत भाजून घेतलेले आहेत, साल काढून घेतलेले आहे. अर्धा किलो तीळ घेतलेले आहेत पांढरे, ते सुद्धा 2 बॅचमध्ये छान असे भाजून घेतलेले आहेत गुलाबी रंग येईपर्यंत, म्हणजे कच्चेही नाही राहिले पाहिजेत असे छान हे तीळ आपण भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाण्याचं साल काढून घेतलेलं आहे. आता गूळ सुद्धा छान चिरून घेतलेला आहे. आता इथे 350 ते 400 ग्रॅम गूळ घेतलेला आहे. आता जाड बुडाच्या कढईमध्ये गूळ आपल्याला विरघळवून घ्यायचा आहे. यामध्ये मी पाणी अजिबात वापरलेलं नाहीये. फक्त आता गूळ विरघळल्यानंतर पुढे 5 मिनिटं आपल्याला हा पाक शिजून घ्यायचा आहे. तुम्ही पाण्यामध्ये ओतून सुद्धा चेक करून घेऊ शकता. अशी साधारण जेली होईल इतपतच आपल्याला पाक करून घ्यायचा आहे, यापेक्षा जास्त शिजवायचा नाहीये. असा पाक झाला की यामध्ये लगेचच तीळ भाजून घेतलेले, शेंगदाणे सगळं घालून घ्यायचं आहे, मिक्स करायचं आहे आणि पटापट मिक्स करून घ्यायचं आहे. वेलची पावडर घालून घेतलेली आहे स्वादासाठी आणि लगेचच वरून तूप घातलेलं आहे आणि तिळगुळाचे लाडू वळून घेतलेले आहेत. आणि खास ट्रिक सुद्धा सांगितलेली आहे तिळगुळाचं हे मिश्रण शेवटपर्यंत कडक होऊ नये म्हणून. आणि तो व्हिडिओ बघायचा असेल तर खाली दिलेल्या लिंकवर तुम्ही नक्की क्लिक करा. आणि हे तिळगुळाचे लाडू बनवून झालेले आहेत. यामध्ये